ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी मुडसा व्याहाड या साधारण 40 किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून कासव गतीने सुरू असून यात कंत्राटदाराने अक्षरशः मनमानी कारभार मांडला आहे। अधिक नफ्याच्या हव्यासापोटी रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी भीसी मातीचा वापर केला जात असल्याने रस्त्याचा दर्जा खालावला आहे। संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे। 22 एप्रिलला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडके यांनी हळदा येथील नागरिकांच्या तक्रारीवरून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। रस्त्याच्या भरावासाठी निकृष्ट माती वापरली जात असून कंत्राटदाराचे सुपरवायझर खोदलेली माती 500 ते 700 रुपयांना बाहेर विकत आहेत। मात्र रस्त्याच्या कडेच्या नाल्या भरण्यास नकार देत असल्याने संताप व्यक्त होत आहे। या निकृष्ट कामामुळे भविष्यात अपघाताची भीती असून संबंधित प्रशासनाने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी हळदा परिसरातील नागरिकांत जोर धरत आहे। एक नागरिक असून मी वारंवार या ठेकेदारांना आणि शासनाला वारंवार मी या जे कामाच्या या त्रुटी आहेत या त्रुटीबद्दल मी जेव्हा लक्ष आणून देतो तरी पण ठेकेदार आणि इथले जे कामगार आहेत हे कामगारसुद्धा आमची कोणतीच भूमिका ऐकून घेत नाही आणि थातूरमातूर काम करून आपण मोकळे होतात। जर सिमेंटचं काम झालं आहे, सिमेंटच्या कामावर आजपर्यंत त्यांनी एकही बूंद पाणी टाकलेला नाही, त्यामुळे संबंधित सिमेंटचा क्युरिंग होत नाही आणि तो काम कमकुवत असतो। त्यामुळे रोडला जेव्हा मोठा गागरा चालत आहे जेव्हा धूळ चालत आहे तरी पण एकदाही रोडवर कोणताही पाण्याची छिडकाव केला जात नाही। त्याच्यामुळं आमच्या रोडच्या शेजारी असणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे अशी वारंवार सूचना देऊन सुद्धा प्रशासन आणि या ठिकाणचे ठेकेदार सुद्धा ऐकत नाही। या संबंधित ठेकेदाराने आणि संबंधित यंत्रणेने या हे जी काही माती टाकलेली आहे ही माती उचलून तात्काळ इथे मुरुम टाकावा आणि चांगल्या पद्धतीचा रोड बनवावा यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। या संदर्भात जर दखल घेतली गेली नाही तर मागे जसा हा रोड तातडीनं सुरू झाला पाहिजे म्हणून आम्ही 1 फरवरीला चक्काजाम आंदोलन केलं होतं गांगलवाडीच्या टी पॉईंटवर। त्याच्यानंतर थोड्या कामाला गती वाढलेली आहे। परत आम्हाला आणखी आंदोलन करावं लागेल का असा आमचा या संबंधित ठेकेदाराला आणि त्या प्रशासकीय यंत्रणेला आमचा इशारा आहे। तेव्हा याची दखल घेऊन माती तात्काळ उचलावी आणि या पद्धतीने चांगल्या प्रतीचा मुरुम टाकावा आणि रोड हा चांगला झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी काम करावं।